तर लिहिता लिहिता मी अपघाताने संपादनाच्याकडे वळले आणि मला ते आवडलं काम खूप. हमो मराठ्यांच्याचकडे पहिलंच शिक्षण मला मिळालं, डायरेक्ट अनुभवाची शाळा. तर त्यामुळे मला अतिशय चांगलं शिकायला मिळालं त्यांच्याकडून. माध्यम क्रांती आहे आणि त्याच्या ह्याच्यात प्रिंट मीडिया हे थोडंसं मागे पडलेलं माध्यम आहे. तर आम्हाला त्याचा खूप फटका बसत असेल किंवा त्रास होत असेल तर खरं सांगायचं तर तसं नाहीये. म्हणजे ह्या आत्ताच्या जी स्थित्यंतर झालेली आहेत, दृकश्राव्य माध्यम आलेलं आहे, तर याचा आम्हाला चांगला फायदा पण होतो. म्हणजे तेवढा नाही मिळाला. मग त्यापेक्षा मी म्हणेन माझ्याकडे जे मोठ्या वयाचे जे लेखक आहेत ना, ते तरुणांसाठी खूप चांगले लिहितात आणि त्यांचं लेखन तरुण आवडीने वाचतात. म्हणजे मंगला गोडबोलेंचं लेखक असेल, निलिमा बोरवणकरचं लेखन असेल किंवा सुवर्ण दिवेकर, आता नाहीयेत त्या, पण त्या स्वतः अतिशय तरुणांना आकर्षित करेल असं लेखन करायच्या आणि त्यांचं लेखन तरुण वाचायचे. नमस्कार. व्हायब्रंट माइंड पॉडच्या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नेहमीपेक्षा वेगळी बॅकग्राऊंड, डेफिनेटली कारणही तसंच आहे. दिवाळी आली असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रत्येक वेळी एकच वस्तू डोळ्यासमोर न येता माझ्या डोळ्यासमोर दिवाळी अंक ह्याची सुद्धा खूप क्युरिओसिटी असते. प्रत्येक वेळी यावर्षी दिवाळी अंकामध्ये कोणते लेख आहेत, कोणत्या लेखकांनी कोणत्या विषयांवर लिखाण केलेलं आहे. मस्त दुपारी फराळ झाल्यानंतर दिवाळी अंक हातात घेऊन छान दुपारची मस्त एक वामकुक्षी आणि वाचन, हाही आमच्या घरी कायम वर्षानुवर्ष असलेले एक पायंडा म्हणू शकतो. अशाच एका पुण्यातील प्रसिद्ध अंकाच्या संपादिका आपल्याकडे आलेल्या आहेत. माधुरीताई, तुमचं आमच्या व्हायब्रंट माइंड पॉडवर खूप खूप स्वागत. नमस्कार. विपुलश्री म्हणजे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या नावाशी पण मला ह्याचं एक छोटंसं असं कनेक्शन जाणवलं. विपुलश्री या अंकाच्या या संपादिका आहेत. खूप वर्ष एखादा अंक चालवणं आणि मराठीमधले काही गिनेचुने लेखक त्या अंकासाठी लिखाण करणं, आपण ही सगळी जर्नी, हा सगळा त्यांनी जो मेळ बसवलेला आहे, हे सगळं खुद्द माधुरीताईंकडनंच ऐकूया. त्यांची बॅकग्राऊंड लिखाण किंवा भाषा किंवा मीडिया अशी नसताना सुद्धा त्या या फील्डमध्ये एवढ्या छान एस्टॅब्लिश झाल्या. आणि आज जे पॉडकास्ट माध्यम आपण इतकं जे भरभराटीस आलेलं आहे, त्याच्या आधी गप्पांचा त्यांच्याकडे त्यांच्याचकडनं या सगळ्या स्टोरीज ऐकूयात. पुढे काय काय पॉडकास्टमध्ये ऐकायला मिळेल हे मी थोड्या तुम्हाला कल्पना देऊन ठेवलेल्या आहेत. त्यांच्या प्रवासाची कशी सुरुवात झाली हे आपण माधुरीताईंकडनं ऐकूया. माधुरीताई, 25 वर्षांपेक्षा जास्त, आता एप्रिलमधला 26वं वर्ष चालू आहे. 26वं वर्ष चालू आहे. अगदी सुरुवातीची तुमची जी थॉट प्रोसेस होती त्याबद्दल थोडं सांगाल की आपण हा अंक सुरू करूया आणि असे सगळ्यांची मोळी बांधूया असं तुम्हाला? खरं तर मी संपादन क्षेत्रामध्ये अपघाताने आले. म्हणजे मी लिहित होते सुरुवातीला स्त्री किर्लोस्कर वर्तमानपत्रांमधून, माहेर मासिकातून वगैरे, आणि स्त्री मासिकाच्या ऑफिसमध्ये मी जायचे काही लिखाण करत होते, मुलाखती द्यायला किंवा असं. तर त्यावेळेला हमो मराठी संपादक होते स्त्री किर्लोस्करचे. तर त्यांची माझी ओळख झाली. त्यांच्याकडे थोडे दिवस लिहिलं मी आणि त्यानंतर तिथे असलेल्या एक दुसऱ्या संपादकांनी सोडलं. तर त्यांचा मला फोन आला की मला सहाय्यक संपादक म्हणून कोणाची तरी गरज आहे, तर तुमची यायची तयारी आहे का? तर लिहिता लिहिता मी अपघाताने संपादनाच्याकडे वळले आणि मला ते आवडलं काम खूप. हमो मराठ्यांच्याचकडे पहिलंच शिक्षण मला मिळालं, डायरेक्ट अनुभवाची शाळा. तर त्यामुळे मला अतिशय चांगलं शिकायला मिळालं त्यांच्याकडून. आणि 1-2 वर्ष मी तिथे काम केलं आणि त्यानंतर मी तिथून बाहेर पडले काही कारणाने. पण मला माझ्या डोक्यात खूप काही कल्पना होत्या की त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला हे माध्यम असणं गरजेचं आहे असं वाटलं. मग दुसरीकडे कुठेतरी काम करण्यापेक्षा आपण स्वतःच काढू नये असं वाटलं. आणि म्हणून मग मी हे विपुलश्री 6 महिने तयारी केली आणि मे 1999 मध्ये विपुलश्री मासिकाची सुरुवात झाली. कमाल. 1999, प्री इंटरनेट, प्री कोरोना, प्री इंटरनेट इरा, म्हणजे आणि ही एक फीस्ट असणार म्हणजे डेफिनेटली. आणि पहिल्या अंकासाठी मग तुम्ही कोणाकोणाला? स्त्री किर्लोस्कर मासिकामुळे लेखकांची टीम माझ्या हाताशी होती. खूप ओळखी झालेल्या होत्या, चांगले लेखक हाताशी होते, नवोदित होते, प्रथित यश होते. त्यामुळे मला लेखकांची कमतरता तेव्हापासून, पहिल्या अंकापासूनच कधी
जाणवलीच नाही. लेखकांची फळी चांगली माझ्याकडे तयार होती आणि त्यामुळे माझा पहिला अंक पण खूप चांगला निघाला, पहिला दिवाळी अंकही चांगला निघाला, पहिल्या दिवाळी अंकाला पारितोषिकं मिळत गेली आणि म्हणजे सुरुवातीलाच खूप चांगली ग्रीप घेतली अंकाने, तर उत्साह वाढला त्यामुळे साहजिकच. त्यांची एक छोटीशी कथा पण आहे की त्यांनी एका लेखिकेला खूप कालावधीनंतर अंकासाठी लिखाणाचा आग्रह पण केला. हो, आशा कर्दळे. येस. तर त्यांनी कथालेखन बंद केलं होतं. हो. म्हणजे जवळजवळ 6-7 वर्ष त्यांनी कथालेखन केलेलंच नव्हतं. मी माझ्या पहिल्या अंकासाठी माझ्या चांगल्या ओळखीच्या आहेत तर त्यांच्याकडून का घेऊ नये आणि लोकांच्या अतिशय आवडत्या लेखिका होत्या त्या, तर म्हटलं की आशाताई माझ्यासाठी आपल्या पहिल्या अंकासाठी तुम्ही एक कथा द्यावी असं मला वाटतं. तर त्या मला म्हणाल्या की मी अगं कथालेखनच बंद केलंय, त्यामुळे मला देणं काही शक्य नाही. तर मला जरा वाईट वाटलं, पण म्हटलं बघूयात आता काय होते. तर मी या अंकाच्या रजिस्ट्रेशनसाठी बाहेर पडत होते आणि अगदी मी घराच्या बाहेर पडणार तेव्हा लँडलाईन होते, मोबाईल्स पण नव्हते. बाहेर पडणार तेवढ्यामध्ये फोन वाजला आणि मी आतमध्ये येऊन परत उचलला तर आशा कर्दळे होत्या फोनवर आणि त्या म्हणाल्या अगं माझ्या डोक्यामध्ये बरेच वर्ष एक बीज पडून होतं आणि आत्ता म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये मला त्याची कथा होईल असं वाटते, मला त्याला धुमारे फुटतात असं वाटतंय आणि मला वाटतंय मी तुझ्या पहिल्या अंकासाठी कथा देऊ शकेन. मला इतकं छान वाटलं की मी अंकाच्या रजिस्ट्रेशनसाठी बाहेर पडते आणि माझ्या आवडती लेखिका जितकी मला कथा पहिल्या अंकामध्ये हवीच आहे ती मला म्हणते की मी तुझ्यासाठी कथा देऊ शकते म्हणून. आणि त्यांनी खरोखर ती विवर नावाची कथा दिली अंकासाठी आणि त्या कथेला दिल्लीचा कथा पुरस्कार मिळाला. आणि ती कथा छापणारा अंक म्हणून कथा जर्नल पुरस्कार विपुलेश्वरीला पहिल्याच अंकाला मिळाला मे 1999च्या. सुरुवातच अशी धडाकेबाज झाली आणि अगदी म्हणजे ती खूप योगायोगाने झाली. म्हणजे असं काही त्याच्यासाठी मी खूप केलं होतं अशा भाग नाही. आशा कर्दळेंना वाटलं लिहावंसं, त्यांच्या हातून ती छान कथा उतरली गेली आणि ती आवडली आणि त्याला पारितोषिक मिळालं. एक्झॅक्टली. म्हणजे बरेचदा असं असतं की आपण एखाद्या गोष्टीच्या मागे लागण्यापेक्षा आपल्याला ते स्फुरून जे काम घडतं, मला वाटतं माधुरीताईंचं पण असंच आहे आणि खूप लेखिका त्यांच्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत किंवा खूप मोठे मोठे लेखक सुद्धा त्यांच्या बरोबर ह्या निमित्ताने जोडले गेलेले आहेत. मंगला गोडबोले असतील, निलिमा बोरवणकर असतील, अजून तुम्ही काही सांगू मराठे होते तोपर्यंत तेही लिहित होते. डॉक्टर गन्ना जोगळेकर, मिलिंद जोशी आहेत, प्रवीण दवणे आहेत, प्राध्यापक माधुरी शानभाग आहेत. हे अतिशय लोकप्रिय. अर्चना अकलूजकर आहे आता हल्ली, एवढ्या तिच्या कथा पण खूप चांगल्या. अशा खूप चांगले लेखक जोडले गेले. अशा सगळ्या पूर्ण अंकांमध्ये किंवा पूर्ण लेखकांना घेऊन असा अंक काढत राहायचा आणि 25 वर्ष काढायचा. यासाठी मला माधुरीताईंना असं विचारायचं आहे की इतकी स्थित्यंतरं होत गेली आहेत समाजामध्ये असतील, इंटरनेटमध्ये असतील किंवा मीडिया म्हणजे आपण म्हणतो माध्यम, लिखाण म्हणजे आधी ब्लॉग्स असतील किंवा वाचन असेल, तिथून लोक ऐकण्याकडे जास्त आले, मग रेडिओ आले, मग टीव्ही आले. तर ह्या सगळ्या स्थित्यंतरामध्ये इंटरनेट आणि हे म्हणजे खूप धडाकाच झालाय खरं. आता इतका बंबार्डिंग आपल्यावर होत असतं. तुम्हाला लेखनामध्ये किंवा संपादन करताना हा प्रवाह तुम्ही कसा बघता? आज जर 25 वर्ष तुम्ही सिंहावलोकन करणार असाल तर तुम्हाला ह्या सगळ्यात काय काय स्थित्यंतर जाणवतात? एक प्रसिद्धीच्या दृष्टीने खूप फायदा उलट होतो. म्हणजे काहींना काय वाटतं ही एक प्रकारची माध्यम क्रांती आहे आणि त्याच्या ह्याच्यात प्रिंट मीडिया हे थोडंसं मागे पडलेलं माध्यम आहे, तर आम्हाला त्याचा खूप फटका बसत असेल किंवा त्रास होत असेल तर खरं सांगायचं तर तसं नाहीये. म्हणजे ह्या आत्ताच्या जी स्थित्यंतर झालेली आहेत, दृकश्राव्य माध्यम आलेलं आहे, तर याचा आम्हाला चांगला फायदा पण होतो. म्हणजे आम्ही आता फेसबुकवर दरवर्षी आमची कथा स्पर्धा असते या मे महिन्याच्या अंकाच्या निमित्ताने, वासंतिक कथा स्पर्धा. तर पूर्वी आम्ही वृत्तपत्रांमध्ये त्याचं निवेदन द्यायचो आणि आमच्या अंकामध्ये निवेदन द्यायचो, तेवढ्या ह्याच्यावर जेवढ्या येतील त्या कथा. पण आता आम्ही फेसबुकवर, व्हॉट्सअपवर अशा सगळीकडे त्याची प्रसिद्धी करतो आणि पूर्वीच्या दुपटीने आमचं कथा येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर म्हणजे तो आपल्याला जर का हे जमू शकलं ना की ठीक आहे माध्यम क्रांती झालेली आहे, ही माध्यमं जास्त म्हणजे पुढे येत आहेत किंवा पॉवरफुल आहेत जास्त असं म्हटलं तरी सुद्धा ह्याचा पण एक वाचक वर्ग आहे आणि तो त्याच्याशीच प्रामाणिक आहे जास्त. तो वळलाय ह्याच्याकडे. म्हणजे ते युट्यूबवरचे चॅनल्सही बघतायत, फेसबुकवरच्याही मुलाखती बघतायत, सगळं बघतायत, पण वाचन त्यांना दिवसातून 1-2 तास झालंच पाहिजे असा एक ह्याच्याशी पूर्णपणे बांधला गेलेला वाचक वर्ग आहे अजून.
आणि त्या लोकांसाठी आपण अंक काढला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. जोपर्यंत हा वाचक वर्ग आहे तोपर्यंत आपण त्यांच्यासाठी अंक काढला पाहिजे. आणि त्यामुळे मला त्याचा खूप फटका बसलाय असं वाटत नाही. उलट त्याचा आम्ही चांगल्या पद्धतीने फायदा करून घेतो. किंवा आता हे जर कार्यक्रम आमचे होतात ते लगेच त्याचं आम्ही युट्यूबवर टाकतो. किंवा एक आम्ही युट्यूब चॅनल आमचं सुद्धा सुरू केलेलं आहे. दर महिन्याचं संपादकीय आणि एखादा लेख किंवा कथा असं आम्ही टाकते. म्हणजे मी दर महिन्याला युट्यूब चॅनलवर, आणि त्याला चांगले व्ह्युअर्स आहेत. चांगले व्ह्युअर्स आहेत. विपुलश्री मासिक ह्या नावानेच चॅनल आहे आणि आपण त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत. सो तुम्ही तिथेही अंकाचा ग्लिम्सेस म्हणतो ना आपण की या अंकात आता काय वाचायला मिळेल हे तुम्ही तिथेही जाऊन बघू शकता. माधुरीताई, किती छान तुम्ही सांगड घातलीत माध्यमांची. अदरवाईज कधी कधी त्याबद्दल असं नाराजीच्या स्वरांनी बोललं जातं की नवीन माध्यमं आली मग वाचक वर्ग मागे पडला, पण तुम्ही ह्याचा उपयोग वाचकांसाठीच करून घेतला. किती पॉझिटिव्ह आणि हे वाटतंय मला. पण मराठीबद्दल काय सांगाल की लोक मराठीकडे, कारण आता मला जसं आठवतंय की आता जर मुलांचे ऍडमिशन घ्यायचे असते ते खूप वर्ष वाचकांचं वय जास्तीचं आहे आणि यंग लोक वाचत नाहीयेत असं तुम्हाला वाटतं? म्हणजे मराठीबद्दल आहे ते मात्र फरक नक्की पडलेला आहे की तरुण मुलं मुली फार मराठी वाचत नाहीयेत. त्यांचं वाचनाचं माध्यमही बदललंय. ते जास्त करून इंटरनेटवर गुगलवर सर्च करून किंवा इतर याच्यामधून वाचतायत. हे असं प्रिंट मीडिया घेऊन हातामध्ये घेऊन मासिक किंवा पुस्तक घेऊन वाचनाचं प्रमाण कमी झालंय, पूर्ण थांबलेलं नाहीये. आमचा जो वाचक वर्ग आहे तो जास्त करून 50च्या पुढचाच आहे. ओके. थोडे काही माझे लेखकही लेखिका पण आहेत तरुण, नाही असं नाही, पण खूप प्रमाण ते कमी आहे. जास्त करून माझा वाचक आणि लेखक 50च्या पुढचा आहे. म्हणजे हा फरक नक्कीच जाणवतो मला. मग तुम्ही जेनझीसाठी काहीतरी करणार आहात? काही तुमचे आहे असं प्लॅन की आपण नवीन मुलांसाठी सुद्धा किंवा नवीन पिढीसाठी काहीतरी तसे लेखक, तसं एखादा अंक स्पेशल असं करण्याचा काही विचार? आत्ता एखादा करायला हरकत नाही, पण पूर्वी आम्ही हे प्रयोग केलेले आहेत. आम्ही तरुण मुलांसाठी मैत्री विशेषांक, व्हॅलेंटाईन डे विशेषांक, विवाह विशेषांक आणि विवाह विशेषांक सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने असे आम्ही केलेले आहेत, काढलेले आहेत. आणि कॉलेजेसमधून जाऊन तिथल्या प्रिन्सिपॉलना भेटून त्यांच्या बुक रॅकवरती मासिकं राहतील अशा दृष्टीने डिस्प्लेसाठी दिलेली आहेत. त्याच्यातून आम्हाला 2-3 चांगले लेखक लेखिका मिळाल्या, पण त्यांच्यासाठी आम्ही 4 पानं ठेवण्याची तयारी पण दाखवली. पण ज्या प्रमाणात आम्हाला लेखकांचा प्रतिसाद मिळायला हवा होता तरुण लेखकांचा तेवढा नाही मिळाला. मग त्यापेक्षा मी म्हणेन माझ्याकडे जे मोठ्या वयाचे जे लेखक आहेत ना ते तरुणांसाठी खूप चांगले लिहितात आणि त्यांचं लेखन तरुण आवडीने वाचतात. म्हणजे मंगला गोडबोलेंचं लेखक असेल, निलिमा बोरवणकरचं लेखन असेल किंवा सुवर्ण दिवेकर, आता नाहीयेत त्या, पण त्या स्वतः अतिशय म्हणजे तरुणांना आकर्षित करेल असं लेखन करायच्या आणि त्यांचं लेखन तरुण वाचायचे. तर तरुण मुलं फारसं लिहित नाहीयेत, ते त्यांचं लेखनाचं माध्यम बदललंय म्हणून ते मासिकामध्ये खूप काही लिहायला आकर्षित होत नाहीयेत. पण माझे जे मोठे लेखक आहेत ते तरुणांसाठी खूप चांगले लिहित आहेत. खूप छान वाटतं हे तुमचे पर्स्पेक्टिव्ह ऐकण्याच्या ह्यानी. कारण एक ना प्री बायस्ड आमचे कधी कधी मतं असतात किंवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा एक साचेबद्ध दृष्टिकोन असतो आणि त्या पुस्तकाच्या थॉट प्रोसेसची जी व्यक्ती आहे ती जर आज आपल्याशी कनेक्ट होती आणि आपल्याला एवढे इन्साइट्स देते. आय एम सो ग्लॅड माधुरीताई, तुम्ही आम्हाला खूपच छान गाईड करता आहात आणि जागा ठेवणार होतात लेखकांसाठी. मला वाटतं हे पॉडकास्ट बघितल्यावर मीच आता तुमच्यातर्फे आवाहन करते की ज्यांना कुणाला लेख पाठवायचे आहेत किंवा विपुलश्रीचा एक मेक कसा आहे ते बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा माधुरीताईंना कॉन्टॅक्ट करू शकता. माधुरीताई चालेल? नक्कीच. आणि आमच्या कथा स्पर्धांना आता हल्ली काही तरुण लेखक लेखिका पाठवायला लागले आहेत कथा आणि त्यांना बक्षिसं मिळत आहेत. अगदी तरुण 30ली मुलं आहेत ही. मागच्या वर्षी या वर्षी अशी 1-2 म्हणजे जशी आमच्याकडून 80 वर्षाच्या लेखकांनी बक्षीस घेतलंय कथा स्पर्धेतलं तसंच 30 वर्षाच्या लेखिकेनी किंवा 30 वर्षाच्या लेखकांनी पण घेतलेलं आहे. तर हा जो एवढा ही मोठी रेंज जी आहे ती खूप आम्हाला उत्साह वाढवणारी आहे. नक्कीच की अनुभवी लिखाण पण वाचायला मिळते आमच्या वाचकांना आणि नवीन विचार नवीन पिढीचे रेझोनेट, त्यांचे विषय वेगळे असतात, हे मांडणी वेगळी असते, व्यक्त व्हायची पद्धत वेगळी असते. तर हे पण खूप आमच्यासाठी उत्साहवर्धक आहे. नक्कीच. किती छान वाटतंय ऐकताना. आणि अशी आपल्याला सामावून घेणारी संपादिका आहे आणि त्या प्रोत्साहन देणाऱ्या
माधुरीताई, मला वाटतंय की भरपूर आता तुमच्याकडे नवीन वाचक आणि लेखक येतील अशी माझी नक्कीच आशा आहे. अगदी, मला वाट बघते मी आले तर. आज जो हा फॉर्मॅट आहे ना आमचा गप्पांचा आणि एकमेकींचे जाणून, एक नवीन जनरेशनमधनं मी आहे आणि मला मराठी वाचनाची आवड आहे, त्या निमित्ताने आम्ही एका छान सेटअपमध्ये गप्पा मारतोय. हे माधुरी ताईंसाठी काही नवीन नाही बरं का. काय म्हणता माधुरीताई? म्हणजे मी प्रकट मुलाखती बऱ्याच दिलेल्या आहेत. विपुलश्री गप्पांचे आम्ही कार्यक्रम खूप केलेले आहेत. विपुलश्री गप्पा 6 वर्ष आम्ही ते उपक्रम चालवला. त्यामुळे हे आणि ETV साठी आमचे 1-2 कार्यक्रम झालेले आहेत. म्हणजे पण तरी सुद्धा जास्त करून प्रकट मुलाखती आणि लाईव्ह म्हणजे असं स्टेज आणि समोर लोक बसलेली समोर, हे कार्यक्रम आम्ही खूप केले, खूपच केले. ह्या फॉर्मॅटपेक्षा ते अवघड आहे असं मला वाटतं. इथे मला एडिटचा चान्स आहे, इफ आय फंबल, इफ आय वॉन्ट टू पॉज. पण त्या मुलाखती किती लाईव्हली असतील आणि समोर दाद देणारा प्रेक्षकही त्यांनी आपल्याला ग्रुप पण वाढतो. एक्झॅक्टली. आता आपण इकडे स्क्रीनकडे बघतोय आणि जे कोणी बघत आहे त्यांनी कृपया हे कॉन्व्हर्सेशन, हा थॉट, हे पॉडकास्ट कसं वाटतंय हे जर खाली कॉमेंट्स केल्या तर आम्हालाही असे छान विषय घेऊन यायला, त्यांनाही नवीन अंक काढायला खूप उत्साह मिळेल. नक्की खाली कॉमेंट्स करून सांगा की हा पॉडकास्ट आणि हा विषय तुम्हाला कसा वाटतोय. मी, माझा मुलगा आणि मी, आमची जनरेशन जी आहे, इंग्लिश वाचनापेक्षा सुद्धा मला वाटतं मराठीमधले विषय, माधुरीताई, जेव्हा आपण गोष्टीमध्ये जर ते काळाबरोबर नसतील किंवा विषयाचा जर आवाका मोठा नसेल तर मला वाटतं तरुण जे नवीन आता वाचक बनायला हवेत तसे बनणार नाहीत. त्याबद्दल काय म्हणतो? त्यामुळे हे जर व्हायला हवं असेल, तरुण वाचक आपल्याकडे आकर्षित व्हायला हवा आहे किंवा नवीन विषय आपल्याकडे यायला हवेत, तर लेखनामध्ये पण आपल्याला तसा बदल करावा लागतो आणि त्याप्रमाणे आम्ही करतो. म्हणजे आताच्या काळाशी जवळचे वाटतील, आताच्या मुलांना जवळचे वाटतील असे विषय घेऊन त्याच्यावर आमच्याकडे लेखक म्हणजे लेख असतात, कथा असतात. मुलाखतींमधून बरेच तसे इनपुट्स देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे खूप जुन्या काळातल्या कथा, खूप जुनं वातावरण दाखवणाऱ्या अशा खूप कमी प्रमाण झाल्या. आत्ताच्याच दिवाळी अंकात, आता जो येईल आता दिवाळी अंक, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर 2 कथा आहेत आणि अतिशय छान लिहिलेल्या कथा आहेत त्या. टाइम मशीन किंवा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याच्यावरच आहे की पुढे जाऊन ह्याचा काय परिणाम होणार आहे आपल्या आयुष्यावर आणि काय त्याच्यातले फायदे तोटे, हे सगळं त्याच्यामधून कथेच्या माध्यमातून कळणार आहे. म्हणजे ते इंटरेस्टिंग केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीच्या त्या, म्हणजे तरुण मुलांना तर नक्कीच आवडतील, त्यांना त्या रिलेट होतील आणि 50च्या पुढच्या लोकांना काहीतरी आपण अद्भुत वाचतोय याचा आनंद मिळेल. म्हणजे नुसतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स नसताना ते कथेत कसं गुंफलेलं आहे हे. आणि हे लिहिणाऱ्या दोन्ही लेखिका 60च्या पुढच्या आहेत. अरे वा. त्यांनी अभ्यास करून आणि त्या अपडेटेड आज काय चाललेलं आहे त्याच्याशी, आणि त्यामुळे त्यांनी त्या अतिशय चांगल्या पद्धतीने विज्ञान कथाच आहेत, त्या दोन्ही विज्ञान कथा आहेत आणि फार चांगल्या लिहिलेल्या आहेत. म्हणजे हे आकर्षण आहे आताच्या आगामी दिवाळी अंकाचं. नक्कीच मोठं आकर्षण आहे. दिवाळी अंकाची अनुक्रमणिका मी साधारण एंडच्या पॉडकास्टच्या एंडला मी अनुक्रमणिका सुद्धा देण्याचा प्रयत्न करते. आपण लेखकांचा प्रकार वाचकांना कसं आकर्षित करता येईल हे आपण आता बोलतोय, पण संपादिका म्हणून, म्हणजे हे टेक्निकल थोडंसं आपण म्हणूया की पूर्ण संपादन करणं, वितरण करणं, पैसे, आता जीपे, आता ही सगळी गोष्टी घडतच गेलेल्या आहेत. ह्याच्यात तुम्हाला कसं चॅलेंजेस काय आले किंवा त्याच्यात तुम्हाला सोय काय झाली? आता सोय खूप झाली आता, कारण पूर्वी आमच्याकडे वर्गण्या यायच्या ना लोकांच्या, कुठून अगदी महाराष्ट्राच्या बाहेरून, छोट्या छोट्या गावांमधून वगैरे सुद्धा, तर मनी ऑर्डरच्या माध्यमातून यायच्या किंवा चेक काढून, पण पोस्टानेच सगळं. आता आम्ही बँक डिटेल्स देतो आमच्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे ऑनलाईन ट्रान्सफर आम्हाला वर्गण्या येतात. शिवाय जीपेनी पण एका क्लिकवर आहे त्यांच्या हातामध्ये आता. त्यामुळे आमचे ज्येष्ठ जे वाचक आहेत त्यांना कदाचित स्वतः नाही जमणार, पण मुलांना सांगतात पटकन हा नंबर आहे याच्यावर वर्गणी जीपे करून टाक. बरोबर. आणि त्यामुळे फायदा झालाय आम्हाला या गोष्टीचा, की पूर्वी आम्हाला असे सांगणारे वाचक भेटायचे की अहो मला काय झालं, मला जाणं शक्य नाही झालं पोस्टामध्ये मनी ऑर्डर करायला आणि घरात कोणी नव्हतं किंवा चेक काढून तो कुरिअर कडे द्यायला किंवा पोस्टामध्ये जाऊन टाकायला वेळ नाही, त्यामुळे माझे खंडित झाली वर्गणी.
ओके. पण आज तसं होत नाहीये. आणि ह्याचा चांगला परिणाम असा झाला की वाचक वाढायला लागलेत. वाचक वाढायला लागले. म्हणजे एकीकडे माध्यमांच्या या सगळ्या क्रांतीमुळे वाचक कमी होत आहेत का काय अशी आपल्याला भीती वाटतेय. पण त्याच वेळेला ह्या सगळ्या सोयींमुळे वाचक वाढतोय पण. कारण केवळ त्यांना एका क्लिकवर वर्गणी पाठवणं शक्य आहे. वर्गणी पाठवली, व्हॉट्सअपवर पत्ता पाठवला की काम झालं. घरात बसून काम होतंय, बाहेर पडायची गरज नाही मनी ऑर्डर करायला किंवा चेक पोस्टामध्ये जाऊन टाकायला. तर हा फायदा आहे. हा नंबर जो जीपेचा आहे तोही कॉमेंटमध्ये देण्यात येणार आहे. माझाच येतो. वर्गणी तुम्ही त्याचेही डिटेल्स सगळे खाली तुम्हाला मिळतील की वार्षिक वर्गणी काय, फक्त दिवाळी सगळं आपण डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. त्याप्रमाणे तुम्ही लगेच बुक करू शकता. माझी तर मी त्यांच्याकडनं डायरेक्टच अंक घेण्याचा विचार आहे यावर्षी. आव्हानं काय येतात? तुम्ही आता सोय सांगितली, पण आव्हान एक मोठं असं आहे की आम्हाला लेखनाचं कधी आव्हान नाही वाटलं. पण लेखक खूप चांगले मिळत गेले. वाचक सुद्धा सुरुवातीला कमी होते तरी हळूहळू वाढता हे होता, म्हणजे कौल होता वाचकांचा. पण आपण हे छान सगळं प्रिंटिंग हे ते सगळे टीम छान आहे माझी. प्रूफ रीडर, डीटीपी ऑपरेटर, प्रिंटर आणि हे सगळं करून किंवा हे छायाचित्रकार मुखपृष्ठाचे छान अंक आपण तयार करून तो आपण वर्गणीदारांसाठी पोस्टामध्ये देतो. आणि पोस्टातून अंक न मिळण्याचं प्रमाण इतकं प्रचंड आहे की बरेच अंक आम्हाला दुसऱ्यांदा पोस्ट करावे लागतात, मिळाले नाहीत म्हणून केवळ. तर हे मोठं आव्हानच आहे आमच्यासाठी. आणि हा मोठा बाकी सगळं चांगलं असताना असलेला हे गालबोटे किंवा म्हणजे सेटबॅक बसू शकतो याच्यामुळे आम्हाला. पुण्यातल्या पुण्यात कित्येक पोस्ट ऑफिसेस अशी आहेत की त्यांच्याकडे कामच करायला माणसं नाहीयेत, पोस्टमनच नाहीयेत. ते कसे नेऊन देणार अंक? म्हणजे खूप ही परिस्थिती, खरंच खूप परिस्थिती ही बिकट आहे. आणि ही आम्हालाच नाही, सगळ्याच मासिकांना, ज्यांना जी वर्गणीदारांची मासिकं आहेत त्यांना हा सगळाच प्रॉब्लेम येतोय. आणि हे मोठं आव्हान आहे आमच्या समोरचं. काय करायचं? हा गहन प्रश्न आहे बऱ्याच जणांना. जसं तुम्ही म्हटलात तसं बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे. माझा हँडमेड बिझनेस आहे, त्यामुळे काही जागांमध्ये मला जेव्हा पाठवायला लागतात माझे प्रोडक्ट्स, मलाही हा इश्यू येतो. आणि वाट बघणे आणि मेसेज करत राहणे याशिवाय दुसरं काही, आणि फॉलोअप घेणे. पण असं निर्धास्त नाही होत. म्हणजे आम्हाला दरवर्षी आता किती अंक परत येत आहे, किती फोन येत आहेत, आम्ही पाठवतो. आणि आम्ही सगळ्यांना दुसऱ्यांदा वेळ पडली तर तिसऱ्यांदा अंक पाठवतो. पण शेवटी तो पोचेल की नाही आमच्या इथून गेल्यावर हे आमच्या हातातच नाही. दुर्दैवाने हा मोठा. मगाशी विपुलश्री गप्पा ह्या छोट्या उपक्रमाबद्दल किंवा काही काळापुरत्या चाललेल्या उपक्रमाबद्दल आपण बोलत होतो आणि ते इट वॉज नियर टू द पॉडकास्ट ओनली. त्यातील काही किस्से सांगू शकाल? हो, सांगते ना. 2002 साली आम्ही विपुलश्री गप्पा सुरू केल्या. पहिली सुधीर गाडगीळच्या मुलाखतीपासून सुरुवात केली. शैलेश सभागृहामध्ये आमचे सगळे कार्यक्रम व्हायचे. मध्यवर्ती आहे आणि तिथे आसपास राहणारा कोथरूड कर्वेनगर भागात राहणारा सगळा हा आपला मध्यमवर्गीय वाचक आहे. त्यामुळे भरपूर गर्दी व्हायची. हा उपक्रम अतिशय चांगला चालला. मला आठवतंय आव्हानात्मक किंवा असं एक खूप मोठ्या अडचणी निर्माण झालेला एक कार्यक्रम आठवतोय, तो म्हणजे विठ्ठल कामतांचा. विठ्ठल कामतांची मुलाखत होती. जुलै महिना होता आणि प्रचंड त्या दिवशी आमचा शनिवार किंवा रविवारी असायचा कार्यक्रम. तर रविवार होता आणि त्या दिवशी सकाळपासून धो पाऊस पडत होता. म्हणजे रिपरिप पण नाही, अक्षरशः धो की बाहेर पडणं शक्य नाही घराच्या बाहेर, इतका धो पाऊस पडत होता. अजिबात ऊन आलेलं नव्हतं त्या दिवसभरात. आम्हाला काळजी होती की एवढा मोठा पाऊस पडतोय, बरं हे मुंबईहून येणार. 5:30 पासून थोडी लोक यायला लागली आणि साधारण 6-10 पर्यंत हॉल तुडुंब भरला. आम्ही विचार करत होतो की कदाचित आपल्याला थोडा उशिराने कार्यक्रम सुरू करायला लागेल, पण 6-10ला आम्ही सुरू केला तो कार्यक्रम. त्यानंतर परत म्हणजे इतकी लोक येत गेली, कारण पाऊस तेव्हा अजून थांबलेला होता. आणि अक्षरशः शैलेश हॉलच्या त्या गच्चीमध्ये उभी राहिली, म्हणजे संपूर्ण उभी राहिली, स्टेज पाशी येऊन बसली, काही लोक स्टेजवर येऊन बसली. इतका तुडुंब हॉल भरला आणि अतिशय सुंदर रंगली मुलाखत ती. आणि विठ्ठल कामत म्हणजे फार सुंदर बोलायचे ते. तर त्यांच्या सगळ्या त्या एकंदरीत बोलण्याने यांची टाळ्यांचा आणि हसण्याचा इतका, म्हणजे दोन्ही भरपूर प्रमाणात चालू होतं, टाळ्यांचा कडकडाट आणि हसणं लोकांचं. आणि थोड्या वेळाने म्हणजे जिन्यापर्यंत लोक उभं राहून ऐकत होते. आणि थोड्या वेळाने एक जण आले आणि असं पूर्ण भिजून आलेले दिसले. म्हणून आमच्या बाहेर बसलेली होती माझी एक असिस्टंट तिथे, भिजलात का तुम्ही? म्हणजे काय कल्पना नाही का तुम्हाला केवढा पाऊस पडतोय बाहेर? म्हणजे आम्हाला हॉलमध्ये पत्ता नाही की बाहेर परत एवढी जोरात पाऊस सुरू झालेला आहे.
कधी पण लाईव्ह गप्पांची मजा मजा असते खूपच, आणि खूपच छान बोलले ते. आणि त्यांच्या नावाचाही मोठा महिमा आहे हा, ह्याच्यात वादच नाही. विपुलेश्री गप्पा हे कार्यक्रम तोपर्यंत सेट झालेला होता. व्हेरी नाईस. विपुलेश्री गप्पांच्या कार्यक्रमांना तरुण मुलं खूप आली, किंवा आम्ही काही जे चर्चा घेतल्या मुलांच्या या मैत्री विशेषांक, व्हॅलेंटाईन डे विशेषांकाच्या निमित्ताने, त्याला मुलांचा खूप चांगला प्रतिसाद होता. म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की त्यांना वाचायला जरी आवडत नसलं ना, तरी आम्ही जे विषय निवडतोय त्यांच्यासाठी, त्याच्यासाठी बोलायला ती फार उत्सुक होती मुलं, आणि फार छान बोलायची. आणि त्या चर्चांचा आम्ही याच्यामध्ये छापून द्यायचो पुढच्या अंकामध्ये, तर त्याला खूप चांगला प्रतिसाद यायचा, वाचक वर्ग मिळायचा चांगला त्याला. हा थॉट प्रोसेस खूप चांगला वाटतोय ना. म्हणजे आपल्याला कोणीतरी ऐकून घेतंय आणि आपला विषय कुणाला, आपल्याबद्दल कुणाला तरी काळजी आहे, किंवा आपल्यासाठी कोणीतरी ऐकतो आहे. एक्झॅक्टली व्हायब्रंट माइंड पॉड पण त्याचसाठी आहे. कॉमेंट्समध्ये जर काही छान विषय आणि हे आले तर आपण त्याविषयी सुद्धा छान पॉडकास्ट करू शकतो, किंवा आपण माधुरीताईंना एखाद्या अंकामध्ये एखादा विशेषांक काय करू शकू, काय आपल्याला काय हवंय, आपण हक्काने त्यांच्याकडे मागू शकतो. इतकी विशेषांक काढू आपण. स्पेस त्यांनी आपल्यासाठी निर्माण केलेली आहे. या सगळ्या म्हणजे माधुरीताई वैद्य इथे आपल्याला आता दिसत, पण ह्याच्या मागे टीम असेल एखादी, घरून सपोर्ट असणार, किंवा त्याबद्दल तुम्ही. मोठा सपोर्ट म्हणजे माझ्या मिस्टरांचा, की त्यांनी मला सांगितलं, कारण जाहिरातींशिवाय मासिक चालूच शकत नाही, तर त्यांना शक्य होतं जाहिराती त्यांच्या क्लायंट्सकडून घेणं. तर त्यांनी मला सांगितलं की तू घे उडी, मी आहे, आणि नुसता पाठीशी नाही तर सक्रिय पाठिंबा होता. तर त्यांनी मला भरपूर जाहिरातींचा मला चांगला सपोर्ट मिळाला, पाठबळ मिळालं, महत्वाचा सपोर्ट. आणि त्यामुळे त्यासाठी माझं अडलं नाही कधी आर्थिक. म्हणजे आता मगाशी तू म्हणालीस की विपुल श्री हे खूप नवरात्राच्या ह्यानी छान आहे, किंवा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दृष्टी, तर अगदी हा विचार आमच्या डोक्यात होताच की विपुल श्री आम्ही अशी वर लिहितो घातांकाच्या जागी, तर श्री म्हणजे सरस्वती, श्री म्हणजे लक्ष्मी, दोन्ही आहे. आणि या दोन्हीचा आपल्याला वरदहस्त आहे, ही एक कुठेतरी भावना आमच्या मनामध्ये कायम होती. त्यामुळे म्हणजे एक कायम सकारात्मकता होती आमच्या बरोबर. आम्ही पॉझिटिव्ह राहिलो, आणि आपण राहिलो की आपोआपच आपल्या भोवती येणारी लोक पण पॉझिटिव्ह लोकच आपल्याशी कनेक्ट होतात. डेफिनेटली. आपण त्यांनाच अट्रॅक्ट करतो, निगेटिव्ह आपोआप बाजूला जातात. आणि त्यामुळे ती एक सगळी पॉझिटिव्हिटी घेऊनच आम्ही आतापर्यंतची 25 वर्षाची वाटचाल केलेली आहे. त्यामुळे इथे निगेटिव्हिटीला अजिबात थारा नाही, म्हणजे कधीच. आणि प्रचंड सपोर्ट, मोठा तो तर मोठा. सुरुवातीच्या काळात किंवा बरीच वर्ष, 20 वर्ष होईपर्यंत माझ्या मिस्टरांचा जसा मला सपोर्ट होता, तसं एक 6 वर्षापूर्वी माझे मिस्टर गेले, तर तसं आता गेले 6-7 वर्ष माझा जावई श्रीकृष्ण आडिवरेकर आणि रुचिरा आडिवरेकर मुलगी माझी, हे दोघं जण, ते दोघे चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि माझ्या मिस्टरांचीच फर्म ते दोघं जण चालवत आहेत पुढे. तर ते दोघं जणांचा मला खूप जाहिरातींसाठी सपोर्ट मिळतोय. आणि माझी जशी सगळी टीम आहे तसं मला रोजचं सहकार्य करणारी माझी असिस्टंट जी आहे शर्मिली कवडे, तिचंही खूप मला सहकार्य आहे, अतिशय मोलाचं सहकार्य आहे तिचंही. तर हे उल्लेख करणं पण मला गरजेचं वाटतं की जशी माझी संपूर्ण टीम आहे त्याचबरोबर ही सगळी लोक, आणि बाकी तर टीम आहेच की माझी डीटीपी प्रिंटर ही सगळी. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की ही सगळी लोक माझ्याबरोबर 25 वर्ष तीच आहेत. लेखक, डीटीपी, प्रिंटिंग प्रेस ही सगळी पूर्वीचीच लोक आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये बदल नाहीये झालेला. आणि अशा सगळ्यांबरोबर आपण असतो म्हणून आपण इथपर्यंत येतो. नक्कीच कारण हे टीमवर्कच आहे, मोठा सपोर्ट होता. खरंय. त्या जे म्हणतायत ना पॉझिटिव्हिटी, आणि हे फक्त सांगण्यासाठी नाहीये. मी 1 वर्ष माधुरीताईंना फॉलो करते म्हणा, स्टॉक करते म्हटलं तरी चालेल. मागच्या वर्षीपासून मी त्यांचा अंक बघती आहे, मी स्वतः विकत घेतला, आणि तिथून ते बीज माझ्या मनात आलं की आपण पॉडकास्टच्या निमित्ताने माधुरीताईंना भेटूया. वेळ गेला मध्ये डेफिनेटली. नुकतंच एका कार्यक्रमासाठी सुद्धा त्या स्पॉन्सर म्हणून तिथे गेल्या होत्या. मला त्यांचा एक अट्रॅक्शन काय वाटलं असेल माधुरीताईंबद्दल की सगळ्या मीडियममध्ये त्या अक्वेंटेड झालेल्या आहेत, कुठेही थांबून नाही राहिल्या, प्रत्येक गोष्ट शिकत. आय गेस आय एम राईट व्हॉट आय एम सेइंग? हो, बरोबर आहे. की प्रत्येक गोष्ट त्या पुढे पुढे शिकत, प्रिंट मीडियम आपल्याला कसं नेता येईल, कशा नवीन नवीन ग्रुप्समध्ये कनेक्ट होता येईल,
पॉडकास्टसाठी विचारल्यावर एका मिनिटात माणूस हो म्हणतो आणि आज त्या इथे आहेत. इट्स जस्ट 4 days स्टोरी. एखाद्या वेळी आपल्याला वाटतं की एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण कसं अप्रोच करा. माझ्या मनात खूप धाकधूक होती. म्हटलं आपण एकदम ऐनवेळी विचारणार आणि मग विल आय बी प्रिपेअर्ड, विल शी बी. एका मिनिटात त्या हो म्हणाल्या. एका मिनिटात आमचं कनेक्शन जमलं आणि आम्ही आज इथे छान पहिल्यांदा जरी एकत्र बसलो असो तरी मला इतकं सेफ आणि इतकं मला कनेक्टेड वाटतं. नवीन कोणाशी बोलते असं अजिबात वाटत नाही. तुझी मुलाखत घेण्याची शैली अतिशय छान आहे. त्यामुळे नक्कीच म्हणजे मलाही खूप मजा येते. थँक्स अ लॉट माधुरीताई. संपादिका महिलेशी मी आज गप्पा मारते ह्याचं मला इतकं आज म्हणजे आय वॉज सो एक्सायटेड व्हाईल कमिंग हिअर. कारण हे लोकेशन माझ्यासाठी पण वेगळं आहे. घरी सुद्धा माझं जेव्हा डिस्कशन होत होतं की बिझनेस ओनर्स महिला असतील तर काय काय बिझनेस करू शकतात, त्यातली संपादिका महिला इज एक्साइटिंग फॉर मी. आणि आमच्या अशा छान गप्पा पण इथे झालेल्या आहेत. आता आपण हळूच शेवटाकडे जाऊया. मी त्यांना एक प्रश्न विचारेन की पुढचे काय प्लॅन्स आहेत. जसं तुम्ही विपुलश्री गप्पांचा कार्यक्रम केला होता किंवा वेगवेगळे अंक स्पेशलाइज करत होतात, तर फ्युचरमध्ये काय काय प्लॅन आहेत माधुरीताई? अंक तर चालूच राहील. नाही त्याच्यामध्ये काही आम्ही नवीन प्रयोग करू. नेहमी करत होतो, आतापर्यंत करत आलोय तशी. पण आता ह्या माध्यमात थोडंसं आता युट्यूब चॅनल जसं सुरू केलंय, येस येस, किंवा हे आता हे जे तू सुरू करतेस पॉडकास्टचं, तर ह्याच्यामध्ये मी उलट तुझ्याकडूनच काहीतरी मार्गदर्शन घेईन की तरुण लोक आकर्षित होतील, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचेल. डेफिनेटली डेफिनेटली. हेच मी म्हणते की सगळ्यांची सांगड त्यांना इतकी सुंदर घालता येते. आणि आपण विपुलश्री त्यांनी जे मगाशी मेन्शन केलं की तो श्री जसा लिहिलाय, आय जस्ट वुड लाईक टू शो यू हिअर. आपण ह्याचा क्लोजअप पण तुम्हाला दाखवूच या. आणि खरंच सुंदर प्रत्येक अंक त्यांनी सुंदर पद्धतीने थॉट प्रोसेस घेऊन. एखादा व्यवसाय जेव्हा आपण करतो त्याच्या नावापासून प्रेझेंटेशन, डिस्ट्रीब्युशन सगळ्यांची त्यांनी मगाशी हलकं हलकं मेन्शन केलं DTP आणि हे. पण मला वाटतं ते सुद्धा त्यांना इव्हन इफ इट इज मंथली इट इज अ टास्क की हे सगळ्यांचे जमवा, ते वेळेत हे करा, वेळेत छापून. आय एम सो ग्लॅड की आपण आज एका संपादिका महिलेची आज सोलोप्रुनर ज्या सिरीज मी करते आहे, जे मी मोठ्या बिझनेसेसचे केस स्टडीज मांडती आहे त्याच्या बरोबरीने आपण सोलोप्रुनर सिरीजमध्ये आज माधुरीताईंना भेटलो. संपादिका आहेत, मराठी मासिक 25 वर्ष अव्याहतपणे व्हेरी व्हेरी रिच कॉन्टेंट त्या आपल्याला देता आहेत. तर सर्वांना आवाहन की त्यांनी दिवाळी अंकासाठी त्यांच्याकडे भरपूर यावर्षी वर्गणी पाठवून त्यांना रिप्रिंट करण्याचा चान्स देऊया आपण. आणि त्या आज माझ्या इतक्या शॉर्ट नोटीसवर इथे आल्या म्हणून माधुरीताई खूप खूप थँक्यू. मी पण धन्यवाद देते तुला की खूप छान मुलाखत घेतलीस आणि मला अगदी ऐन दिवाळीच्या तोंडावर दिवाळी अंकाबद्दल इथे मला बोलायची संधी मिळाली त्याबद्दल आणि सर्वांचं मनापासून धन्यवाद. Podcast is available on all listening platforms: Spotify, iTunes, Amazon Music, Audible, JioSaavn and so on.